नमस्कार सखींनो, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर रामनवमीच्या पर्वावरती आपण बनवूयात रव्याची खीर। तर चला पाहूयात कृती। साठी घेतलेला आहे खिरीचा मोठा रवा, तर गूळ चिरून घेतलेला आहे, घालण्यासाठी घेतलेले आहेत शेंगदाणे, वाळल्या खोबऱ्याची काप, थोडासा बडीशोप आणि आपली वेलची पावडर। सर्वप्रथम रव्यामध्ये 1-2 चमचे तेल आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून आपण ते चोळून घेणार आहोत। यामुळे खीर अशी चिकट होणार नाही, सळसळीत होईल। तर हे 5 मिनिटं आपण असं लावून ठेवणार आहोत। यानंतर एका भांड्यात 1-2 ग्लास पाणी घेऊन ते आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यात आपण आता गूळ घालून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यात चिरलेला गूळ घालून घेणार आहोत। तर पाण्यासोबत गूळही विरघळलं जाईल आणि पाणी उकळलं जाईल। त्यानंतर आपण घालणार आहोत रवा, तर 1-2 ते 3 मिनिटात पाण्याला उकळी येईल। तर पाण्याला छान उकळी फुटलेली आहे। आता आपण ह्याच्यात रवा घालून घेऊयात। तर रवा थोडा मोठा असल्यामुळे ती शिजण्यासाठी 1-2-3 मिनिटं लागतील। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत शेंगदाणे आणि खोबरं। तर रव्याबरोबर हे शिजलं जाईल छान। तर 1-5 मिनिटानंतर रवा आपला छान शिजलेला आहे आणि आपली खीर तयार झालेली आहे। आता यात आपण घालणार आहोत तर थोडासा क्रश केलेला आहे बडीशोप, तो चेचून घ्या किंवा मिक्सरमधून थोडीशी पावडर केली तरी चालेल, आणि थोडीशी आपली सुंठ आणि वेलची पावडर मिक्स केलेली आहे। आता हे घालूया आणि यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत 1 चमचा तूप। हे सगळे मिक्स करून 1 उकळी आली की आपण हे उतरवून घेणार आहोत। झालेली आहे आपली रव्याची खीर, आणि आपण जेव्हा ती खायला घेऊ त्यावेळेला त्याच्यात थोडंसं दूध आणि वरून पुन्हा तूप घालून घ्यायचं आहे। तर खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली रव्याची खीर। ती थोडीशी पातळच ठेवायची, कारण थोड्या वेळाने ते थंड झालं की जाड होईल। तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली करून पहा, खाऊन पहा, आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। धन्यवाद सखींनो।